खूप खूप खुश झालं बघून, आनंद सांगता येत नाही. सॉरी. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर पहाटेचे 2:15 वाजलेले आहेत. आता आम्ही ट्रॅकिंगसाठी निघणार आहोत, केदारनाथ ट्रॅकिंगसाठी. आणि इथनं आम्हाला आता गौरीकुंडला जायचं आहे. त्यासाठी आम्हाला 1 किलोमीटरचा ट्रॅक करायचा आहे सोनप्रयागला जायला. तिथनं आम्हाला टॅक्सी आहेत, तिथनं आम्ही टॅक्सीने 50 रुपये पर सीट. तिथनं आम्हाला ते टॅक्सी घेऊन जाणार गौरीकुंडला आम्हाला ते सोडणार आणि गौरीकुंडवरनं आमचा ट्रॅक चालू होणार. तर आमचे सगळे फ्रेंड्ससुद्धा रेडी झालेले आहेत ट्रॅकिंगसाठी. तर त्यांना खूप आनंद वाटतं आहे. आमचे पवन कुमार, हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस जो गुड मॉर्निंग. तर भेटूया आपण थोड्याच वेळात, सोनप्रयागला भेटूया आपण आता. बाय. सो फ्रेंड्स, आता आम्ही आमचे मित्र सगळे निघालेले आहेत ट्रेकिंगसाठी. आता इथं आम्ही आता जाणार आहेत सोनप्रयागला 1 किलोमीटरचा ट्रॅक करून. बोला बम बम बोले. चला भेटूया आता सोनप्रयागला. आता आम्ही टॅक्सीसाठी बसत आहोत. आता आम्हाला थोड्या वेळाने टॅक्सी मिळते. तिथनं टॅक्सीमध्ये बसून आम्ही आता गौरीकुंडला जाणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे टॅक्सीची किती गर्दी झाली आहे. गाडीवर भेटणार. आज तो ब्रिज आहे, त्याच्या पूर्ण हा ब्रिज आहे. ह्या ब्रिजच्या पलीकडे गाड्या चालू होतात पूर्ण गौरीकुंडला जाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता. ह्या ब्रिज नंतर पुढे सोडलं जाते. पुढे सरळ त्यांना सांग रजिस्ट्रेशनचा काल झालेला आहे. मोठी टॅक्सीसाठी लाईन लागलेली आहे. ठीक आहे. आणि सरळ ये, आपण काल फोटो स्टॉप झाले आम्ही टॅक्सी करून गौरीकुंडला जायचं आहे. 1 किलोमीटरचा ट्रॅक संपलेला आहे. आम्ही सोनप्रयागला आता पोहोचलेलो आहोत. आमच्या पाठी पाहू शकता. लाईनला स्टॉप झालं जिथे आपण काल फोटो काढलेत ना. हे बघा. हा, तिथे स्टॉप झालोय. तू फ्रेंड्स, टॅक्सीमधून आता उतरतो. आता गौरीकुंडचा ट्रॅक आमचा चालू होणार आहे. गौरीकुंडवरून आमचा केदारनाथचा ट्रॅक चालू होणार आहे. 50 रुपये पर सीट इकडे घेतात. 12 ते 13 लोक भरतात त्याच्यामध्ये. आता पुढचा ट्रेक चालू होणार आहे आमचा. आता बघूया ट्रेकमध्ये तुम्हाला काय काय आम्ही दाखवू शकतो, चांगल्या चांगल्या गोष्टी. खूप निसर्गरम्य असं. चला तर भेटूया थोड्या वेळाने. तुम्ही इकडे बघू शकता. आता हे गौरीकुंडच्या इकडनं हे घोड्यासाठी घोडा इकडे घ्यावं असेल. तुम्ही बघू शकता इथे की हे पिट्टू लोक आहेत. ते आता यांच्या पाठीवर घेऊन केदारनाथचे तुम्हाला दर्शन घडवतात. तर विचार करा यांची स्ट्रेंथ पॉवर काय असेल. ही लोक थांबलेले आहेत लोकांसाठी, पॅसेंजर घेण्यासाठी. सो गाईज, माझ्या मागे बघू शकता तुम्ही किती सुंदर दृश्य आहे ते. तर थकवा निघून गेला माझा. भारी वाटते जरा. आता इथं मला ते ट्रेक अजून 10 किलोमीटर आहे अजून अमरनाथचा, केदारनाथचा. सॉरी. तुम्ही बघू शकता अजून एवढा ट्रॅक अजून वर चढायचा आहे अजून. करूया आपण. हे भीमबलीवरनं 2 रस्ते जातात. तुम्ही कोणत्याही रस्त्याने जाऊ शकता. तुम्ही बघू शकता हा थोडासा जवळचा रस्ता मी चाललो तो, आणि हा लांबचा रस्ता आहे. जे काही प्रवासी त्याच्याने जात आहेत. तुम्ही बघू शकता. चालून आता कमसे कम मला 1.25 तास झालेला आहे. बघू शकता तुम्ही इकडनं निसर्गरम्य. माझे सहप्रवासी अजून सुद्धा मागे आहेत. मला वाटतं आमच्या ग्रुपमध्ये मी सगळ्यात पुढे आहे.
अजून मला तिथे कमसे कम अर्धा तास तरी मागे असतील माझ्या. थोडासा विश्रांती घ्यायचं वाटते मला आता. थोडासा ब्रेक घेत आहे आणि थोडंसं काहीतरी खाऊन पाणी वगैरे पिऊन मग पुढचा प्रवास चालू करत आहे. तर भेटूया आता पुढच्या प्रवासात. बाय. माझ्या पाठी तुम्ही बघू शकता सुंदरसे दृश्य. खूप मस्त नजारा आहे. मस्त प्रभावात आहे. चालून आता मला कम से कम 2 तास व्हायला आले. मध्ये थांबलो होतो थोडासा 1 तासावर. थोडासा ब्रेक घेऊन थोडंसं खाऊन वगैरे निघालो होतो. चढाईमध्ये थोडासा थकावं लागतंय, त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला मी ब्रेक देऊन व्हिडिओ देत जाईन. चला भेटूया. मित्रांनो, ते माझ्या पाठीची पाहत आहेत ते आहे रुद्रप्रयाग. आता आपण रुद्रप्रयागला पोहोचलेलो आहे. कमसे कम माझी 3.5 तासाची जर्नी झालेली आहे. 3.5 तासात मी रुद्रप्रयागला पोहोचलेलो आहे. आता थोडा ब्रेक घेत चाललेला आहे. रुद्रप्रयागला जाऊन थोडासा विश्रांती घेणार थोडीशी आणि पाणी वगैरे घेणार आणि मग पुढचा प्रवास चालू करणार. भेटूया आता पुढच्या प्रवासात. तुम्ही जे आता पाहत आहेत ना, ते आता ते मंदिर आहे भैरवनाथाचं. आणि उद्या आम्हाला सकाळी ट्रेक करायचा तिकडचा. ते इथनं कमीत कमी 2 किलोमीटर ट्रेक आहे वरती. तर आमचं आज दर्शन झाल्यानंतर उद्या सकाळी आमचं ठरलं आहे की ते उद्या दर्शनासाठी तिथे भैरव मंदिरात जायचं आहे. तिकडे दर्शन घेऊन पुन्हा आम्ही ट्रॅकला सुरुवात करणार आहे सकाळी खाली येण्यासाठी गौरीकुंडला. आता मी शेवटच्या टप्प्यात आहे लाईनमध्ये. आता जवळपास आमचं दर्शन होणार आहे. बघू शकता मंदिर किती जवळ आहे. आता जवळपास आमची आलेली आहे. आता थोड्याच आम्ही दर्शन करणार आहोत. बघू शकता. तर मित्रांनो, आमचं आता दर्शन झालेलं आहे. खूप भारी वाटलं दर्शन घेऊन केदार बाबांचं. खूप खुश झालं बघून. आनंद सांगता येत नाही. आता बघूया आता पुढे हॉटेलला जाऊन आता काय करायचं ते.